गेल्या 20 वर्षांमध्ये मी इथे तुमच्याजवळ आहे आणि या वर्षांमध्ये कधी माझ्या तोंडातून या पक्षाला मत द्या किंवा त्या पक्षाला मत द्या असं मी कधीच सांगितलेलं आहे. कधी कोणाला सांगितलेलं आहे? कधी सांगितलेलं आहे. माझ्याकडे पोरं येतात, राहायला येतात. त्या कोणाची मी शेती तपासून बघितली नाही, त्याचं पूर विचारलं. तुझं पूर कोण आहे? तो मंदारा आहेस, मंदारी आहेस, बंधारा आहेस का मराठा आहे का ब्राह्मण आहे का मागासवर्गीय आहे का धनगर आहे का माळी आहे काय आणखी कोण आहे? हे मी कोणाला विचारतो. तुला शिकायचं आहे ना, शिक. म्हणून मनोभावे त्या पोरांची मी सेवा केलेली आहे. मी काही इथून माझा काही ठेवा घेऊन आलेलो नव्हतो आणि माझ्याजवळ काही बँकेमध्ये पैसेही नाही की माझा धंदा नाही, व्यवसाय नाही, काहीच नाही. मी तुम्हाला साथ घातली आणि तुम्ही ओळख देत नसणारा मला जवळ केलं, जेऊ घातलं, मलाही जेऊ घातलं आणि सगळ्या माझ्या बरोबर राहणाऱ्या सगळ्या जणांना जेऊ घातलं. आणि तुमच्या या जीव घालण्यामुळे विषमता चाललेली आहे, मोठे होते आणि पुढेही मोठे होणार आहे. आणि या वटवृक्ष आहे, या वटवृक्षाचा पारंब्या जागोजागी ठेवले जाणार आहे. आणि एक दिवस तुम्ही या ठिकाणी हजार पोरं भरणं म्हणताना, काकडा म्हणताना आणि हरिपाठ म्हणताना, नाचताना, कुदताना तुम्ही पाहाल आणि तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने तो सोहळा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी म्हणत की कधी होईल आम्ही जगलो, आमचा हिंदू धर्म जगला तरच ना. हिंदू धर्मावर जर संकट आलं, हिंदू धर्माची जर घरं जाळली गेली, हिंदू धर्माच्या संस्थानावर गडावर जाळले गेले, क्षणावर दगडफेक केली गेली, 20% लोकांनी 80% लोकांवर जर जोर जबरदस्ती करायला लागले तर पुढे हिंदू धर्माचं काय होणार आहे याचा विचार करा. 1000 वर्ष यांची तलवार मानेवर धरून आपण जगलेलो आहोत. आता तरी आपण सावध झालं पाहिजे आणि सावध होण्याचा एकमेव मौका तो म्हणजे पुढचं इलेक्शन 30 तारखेला इलेक्शन आहे का, या इलेक्शन मध्ये जर तुम्ही योग्य ठिकाणी जर बटन दाबलं नाही तर पुढचा काळ अवघड आहे हे मी तुम्हाला सांगतो. काश्मीरामध्ये पंडित लोकांना काय केलं, मारून मारून हाकून हाकून त्यांच्या भागातून बाया केस घडीला लावलं. बांगलादेशामध्ये हिंदू मंदिराला जाळतायत, महिलांवर अत्याचार करतायत, घरं जाळतायत, दगडफेक करतायत. इस्कॉनचं जे मंदिर आहे त्याच्यावर बंदी घाला म्हणून सांगतात. शांती संस्थांना काय करतायत, धमक्या देतात. अशी परिस्थिती झालेली आहे. कुठलाही तुम्ही सण बघा, कुठल्याही मिरवणुका बघा, प्रत्येक ठिकाणून रोज कुठले ना कुठली तरी दगडफेक पडलेली झालेली आहे, कुठेतरी दंगा झालेला आहे, अशा तऱ्हेच्या गोष्टी ऐकू येत आहेत. आणि आज एक गठा मत तुम्ही हिंदू विरोधी द्या म्हणून सांगण्यासाठी गल्यामध्ये, गावागावामध्ये, मोहल्ल्यामध्ये लाऊडस्पीकरवरून आणि मस्जिदीमधून फतवे काढले जात आहेत, आवाहन केली जात आहेत, घोषणा देत आहेत की भाजपला पाडा. काय सांगितलं? भाजपला पाडण्यासाठी एकत्र व्हा. एक गठ्ठा मदत भाजपच्या विरोधी असेल त्याला देऊन द्या. आणि अशा वेळेला 180 त्यांच्या एनजीओ संघटना प्रचार करतायत. आपल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवरावचे बाळासाहेबांचे पुत्र म्हणण्याच्या लायकीचे ते नाही आहेत. ही सगळी मंडळी एकत्र झालेली आहेत. कोणाच्या विरोधी? हिंदूंच्या विरोधी, भाजपच्या विरोधी एकत्र झालेले आणि कसाही करून भाजपच्या आघाडीचा पराभव करायचा
आणि हिंदूवर शुद्धोरी करायची अशा तऱ्हेने त्याने ठरवलेलं आहे. हे सगळं आम्ही सुशिक्षित असल्यामुळे वाचत असतो, पाहत असतो, ऐकत असतो. तुम्ही ग्रामीण भागामध्ये असतात, सोयाबीन काढायचं, खुरपायचं, बस थकलं का भाकर खायची, बदा भाकर खायची, झोपून जायचं. आणि नवरा सांगेल याला काय द्यायचं, मन द्यायचं. हे आपलं जीवन झालेलं आहे. माझं म्हणणं आहे, थोडक्यात मी सांगतोय की काळ फार कठीण आहे जर तुम्ही सावध राहिला नाहीत तर. देशामध्ये विकास झालेला आहे, रस्ते पाहताय, हायवे तुम्ही पाहताय, तुम्हाला मिळणारी काय अनुदान तुम्हाला मिळत आहे, महिलांचा सन्मान होतोय, शेतकऱ्यांचा सन्मान होतोय, शेतमालाला भाव दिले जात आहेत. संबंध देश जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढलेली आहे. 2 दशक या भारतावर एक केंद्रित अशा तऱ्हेने दृढ सत्ता झालेली आहे. ही सत्ता खिळखिळी करण्यासाठी विरोधकांनी आणि विशेषतः मुसलमान मंडळींनी काय केलं, छंद बांधलेला आहे. आणि मी मुद्दामून नाव देतोय, आम्ही कुणाचाही द्वेष करत नाही आणि द्वेष करणं आम्हाला आमच्या धर्माने शिकवलेलं आहे. सगळ्यामध्ये समत्व भाव शिकलेला आहे. पण आम्ही आमच्या मठामध्ये आणि आम्ही आमच्या मंदिरामध्ये लपून बसून एक दिवस मंदिरावर दगड फेकल्याशिवाय ते राहणार नाही. एक दिवस तुमच्या ज्या ठिकाणी तुम्हाला झटकून काढल्याशिवाय राहणार. बिहार मधल्या छठ पूजा पर्व आहे, त्या ठिकाणी नदीच्या काठी माय मावल्या आणि मुलं आणि सगळी जण पूजा करत होती. सूर्यदेवाला अर्घ्य देत तिकडून एक मोठा जमाव आला आणि त्याने झोपून काढलं, त्यांची पूजा काय केली, खराब करून टाकली, सगळ्या गोष्टी करून टाकली. ही मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवराव म्हणण्याची लायकी देखील त्यांची नाही आहे. ही सगळी मंडळी जयचंद्र राठोड म्हणजे देशद्रोहासारखी झालेली आहे आणि ते हिंदूंच्या मुळावर उठलेले आहेत आणि ते मुसलमानांना पुढे करून मुसलमानांची मतं घेऊन या देशावर आणि या महाराष्ट्रावर राज्य करण्यासाठी तत्पर झालेले आहेत. माझं म्हणणं आहे, आज तुम्ही रंगी बेरंगी कपडे घालून आलेले, आज ही माझी माणसं ही टोपी आणि धोतर घालून आले. जर तुम्हाला गिलाबच घालायचा असेल, जर तुम्हाला गोल्ड टोप्या, जाळीदार टोप्या घालायच्या असेल आणि पाट्याने घालायचे तर या लोकांना मत द्या, एवढंच. आणि हे जर वाचवायचं असेल, बळजबरी वाचवायची असेल, कोणीही महिलेला मशिदीमध्ये येऊ देत नाही. आम्ही मंदिरामध्ये देवाच्या पायापर्यंत महिला जातात. आणि ही जर परिस्थिती आहे तर आपण 20 तारखेला जात पात मराठा आहे का बंजारा आहे का लमाण आहे का माळी आहे का कोळी आहे याचा थोडाही विचार करू नका. समोरचा माणूस कोण आहे याचा विचार न करता केवळ आणि केवळ काय करा, कमळाच्या चिन्हावर भाजपाच्या बटन चुकून बोटावर काढू नका, एवढंच सांगणं आहे. आणि आम्ही हे तुम्हाला कधीही आवाहन केलेलं नाही. आणि कुठेही सरपंचाची निवडणूक असेल, ग्रामपंचायतची निवडणूक असेल, कधीही आम्ही तुम्हाला येणार नाही की याला मत द्या त्याला मत द्या. पण आज अशी परिस्थिती विचित्र झालेली आहे की ते सगळे एकत्र येत आहेत. मुलीला मौन भडकावून भाषणं करतायत, आपल्या लोकांना भडकावतायत, आपल्या लोकांकडून शब्द घ्यायला लावतात आणि सगळीचे सगळी मतं जो भाजपाला पाडेल त्यालाच द्या म्हणून सांगतायत. यांची सगळी मुलं दारा खडखडवून सगळ्यांना जागे करतायत आणि तुम्ही भाजपच्या विरोधी मत द्या असं सांगताय. मग अशा वेळेला आम्ही काय करायचं, झोपून राहायचं? अरे आपल्या मुळावर येणार आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोताच का असं म्हणतात. त्याप्रमाणे ही महाविकास आघाडीचे लोक हिंदूंच्या आणि भारतीय संस्कृतीच्या मुळावर येतात. अशा वेळेला काय आम्ही कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी,
पुरोहितांनी काय झोपून राहायचं का? गपचूप आपल्या घरामध्ये बोलून धरून घेऊन घ्यायचं का? आज तुम्ही चांगलं केलं, मी तुमचं अभिनंदन करतोय. सगळं आपापलं चिंतन करा असं माझं म्हणणं आहे. आणि हे पैशाची अपेक्षा करू नका, कोण देईल न देईल काही करू नका. आपल्या हितासाठी अरे आम्ही जगलो, आम्ही शिल्लक राहिलो तर आमची कीर्तन होतील ना. आम्ही शिल्लक राहिलो तर या मूर्त्या राहतील ना. आम्ही शिल्लक राहिलो तर पुरोहितांना दक्षिणा मिळेल ना. आम्ही शिल्लक राहिलो तर आमच्या पर्व होतील, यात्रा होतील, तीर्थक्षेत्र जिवंत राहतील. नाही तर तिकडे आम्हाला कापून काढलं जाईल. योगी महाराजांनी सांगितलेलं आहे, बटो घे गटो. काय सांगितलं? बटो घे तो गटो घे म्हणून सांगितलेलं आहे. बटो घे तो गटो घे म्हणजे काय? जर तुम्ही जातीकडे पाहून मतदान केलं, तुम्ही वंजारा म्हणून, मराठा म्हणून, कोळी म्हणून, माळी म्हणून, धनगर म्हणून काही मतदान केलं तर तुम्हाला कापल्याशिवाय जाणार नाही, तुम्हाला त्रास दिल्याशिवाय जाणार नाही. आणि कशाचाही विचार न करता हा कोण आहे समोर? हिंदू आहे ना, बस मी हिंदू आहे, मी हिंदूला मत देणार आहे. तुम्ही आजपासून म्हणायला लागा की मी हिंदू आहे. कोळी माळी हे म्हणत लग्नाच्या वेळेला कोळी माळी बंधारा मराठा लग्नाच्या वेळेला का म्हणा, पण निवडणुकीच्या वेळेला कोळी माळी बंधारा हे मागासवर्गीय हे कशासाठी आपण करूया? हो सगळे आपण मूर्ती पूजक आहोत. हे मूर्ती ज्या आहेत हे मूर्ती पडणार नाही. अहो बौद्ध असले तर बुद्धाची मूर्ती पूजत नाहीत का? जैन असली तर जैनाची मूर्ती पूजत नाहीत का? लिंगायत असलं तर शंकराची मूर्ती पूजत नाही का? आणि भाऊ असले तर कृष्णाची किंवा दुसऱ्या कोणाची मूर्ती पूजत नाहीत का? हो जमान्याचे शेवाळ्यांची मूर्तीची पूजा करणार की नाही? हो आम्ही सगळे मूर्ती पूजकच आहोत. आणि ते मूर्ती भंजक आहे. कोण आहे ते मूर्ती भंजक आहे? मूर्ती पूजा करणारा पाहून त्यानं त्यांचे तळपायच्या आग मथकार झाले. अशा माणसानं ज्या आपल्याला काफीर मानतात, काफीर म्हणतात, काफीर म्हणजे काय? मुसलमान नाही असं जे मानतात. मुसलमान नाही तो काफीर. आणि त्या काफिराला काय करायचं? काफिराला मारायचं, त्याची घरं जाळायची, त्याच्या बायको त्याचं घर लुटायचं, त्यांच्या बायकांना भ्रष्ट करून टाकायचं, त्याच्या मुलीनं भ्रष्ट करून टाकायचं. एवढं बोलण्याचं हे मी असं कधीच बोललेलं नाही, कधी बोललेलं नाही. आता बोलावं असं वाटतंय, त्याला मी वाचतो, बघतो, समजतो आणि पुढे काय भविष्य येणार आहे हे आम्हाला कळतंय. पण या जनतेने समर्थ नेतृत्व भारतावर केलेलं आहे. 2 दशकात समर्थ माणूस नरेंद्र मोदी या ठिकाणी देशावर राज्य करतोय. त्याच्या साथीला अमित शहा आहे. आणि त्या ठिकाणी जो योगी आलेले आहेत, अवैधनाथ योगी, त्याच्यानंतर तिकडे शर्मा म्हणून तो त्या ठिकाणी आहे. आणि जागोजागी आम्ही हिंदूचा प्रचार करतोय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय देवेंद्र फडणवीस आहे, शिंदे आहे, हे सगळे जण प्रचाराला लागलेले आहेत. आणि एकच ध्येय ठेवा की 20 केला करमळावर शिक्का मारायचा. दुसरा विचार करू नका, चहा प्या, चहा न प्या, नाश्ता करा, नाश्ता नका करू. 10 वाजेपर्यंत काय झालं पाहिजे? मतदान झालं पाहिजे. सगळ्यांचं मतदान 10 वाजेपर्यंत घेऊन जाऊ, हे करू ते करू आपल्या गोष्टी काही तुम्ही विचार करू नका. 10 वाजेपर्यंत हिंदूंचं सगळ्या हिंदूंचं मत कमळावर पडलं पाहिजे याचा तुम्ही विचार करा. लेखीनं तुम्ही सांगा भारतानं, तुम्ही माझा फोन घ्या आणि फोन घेऊन तुमच्या आई बाबांना सांगा की 20 तारखेला काय येणार आहे, कमळावरच मारायचं, याचा आपलं काही खरं नाही. एवढंच बोला. काय बोलणार? सगळे बालक काय म्हणतील? आपल्या आई बापांना फोन करा, 20 तारखेला फक्त कमळावर द्यायचं, नाही तर धनुष्य बाणावर द्यायचं, बटन दाबायचं. हे जर तुम्ही बटन दाबणार नाही, हे नाही केलं तर आपलं काय खरं नाही. बघा या ठिकाणी फोटो आहे, सगळ्यांचे फोटो आहेत. हे बाबा सगळ्यांचे फोटो आहेत. गौतम बुद्ध पण आहे, त्या ठिकाणी आंबेडकर महाराज पण आहेत.
सगळे जडले या ठिकाणी आहेत आणि हे सगळे आमची पूजकी आहे. कारण आमच्या धर्माला बळ लावणारी सगळी माणसं, आम्ही कोणाला विरोधी मानत नाही. तेव्हा जाती 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 हे तुम्ही न करता तुमच्या सगळ्या आई वडिलांना सांगा. तुमचं जर नवरा सांगत असेल की काँग्रेसला वळण लागलेलं असतं ना, कॅनेडियन वळण लागलेलं असतं पूर्वीपासून, तो म्हणत काँग्रेसला मत द्या, तर काँग्रेस पंजाबवर मत दे सांगितलं तर तुम्ही सांगा. आयुष्यभर तुमचं मी ऐकलेलं आहे. ज्या वेळेपासून लग्न झालेलं आहे त्यावेळेपासून मी तुझं ऐकलेलं आहे. एक वेळ मला फक्त सांगितले, मी आज तुझं तू काय नाही सांगितलं तर मी ऐकणार नाही. मी कमलावरच काय करणार. बटन दाबल्याशिवाय राहणार नाही. अभिव्यक्त व्हा, व्यक्त व्हा, खंबीर व्हा आणि आपलं भविष्यासाठी भविष्य सुधारा. आणि हे जर तुम्ही केलं नाही, तुम्ही मुंबई पुण्यामध्ये असणारे तुमची मुलं असतील त्यांची मतदान यादीमध्ये इथे जर नावं असतील तर त्यांना सांग, दिवाळीला आला तसा पैसे खर्च करून 500 रुपयाचं पेट्रोल नसेल तर मी तुला पेट्रोल देतो असं सांगून त्यांना बोलून घ्या. आणि त्यांचं एक एक मत काय करायला कमळाच्या नावात कसं पडेल नाही तुम्ही बघा. जी इथे साधक मंडळी मोठी मंडळी त्यांच्या मतदान यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना सुट्टी आहे. माझ्या सुट्टी आहे. त्यांच्या जवळ जाण्याचा पैसा नसेल तर माझ्याकडून घ्या. मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. तुम्ही जाऊन त्या दिवशी काय आदल्या दिवशी जायचं, मतदानाला विरोध करायचा नाही. सकाळी पहिलं आंघोळ करा, आंघोळ नका करू, काय करायचं पहिलं काय करा, बटन दाबा. बटन कोणाचं दाबायचं, केवळ आणि केवळ काय करायचं, कमळाचंच दाबायचं. हे तुम्ही लक्षात ठेवा. पैसे ज्याच्याकडे नसतील, अडचण ज्याच्याकडे असेल त्याने माझ्याकडे काय करा, माझ्याकडून पैसे घेऊन जावा, मी द्यायला तयार. देव मला त्याचं देऊन देईल ते सगळं. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य काय, काय काय खराब येणार आहे. आणि तुम्ही आज जागरणचं काय केलं, कीर्तन केलं, मुद्दा म्हणून त्याने कीर्तन केलेलं आहे. आमचा इशारा त्यांनी समजला असेल किंवा आम्हाला आमचं त्यांनी काहीतरी बघितलं असेल किंवा वाचलं असेल किंवा काहीतरी केलेलं असेल. तेव्हा स्वामीजीला काय अभिप्रेत आहे. माझं म्हणणं आहे, सगळ्यांना पारा पडून माझं सांगणं आहे की कीर्तन काढून घ्यायला तरी मराठा ब्राह्मण आहे भेद करू नका. आपण सगळे हिंदू आहेत, शेतीवाले आहेत. आपलं फेटत आगावर राहणार नाही, आपलं धोतर मोडून काढून आपली सृष्टी केली जाणार नाही. त्यावेळेला तू मराठा आहे, ते तू बंदर आहे, हे ते बघण्यात का नाही बघणार आहे. सगळ्यांचा आपला आत्मसन्मान आपल्याला काय होऊन दूर करणार नाही, ते आपला अपमान करणार आहे. तेव्हा त्याच्यापेक्षा या वेळेला या लोकांना सगळ्यांना धडा तुम्ही शिकवणार आहे. आज आपल्या हातामध्ये तोफा नाही, बंदुका नाही, तलवारी नाही. मी तुम्हाला तलवारी हातात घ्या म्हणून सांगत नाही. तुमच्या हातामध्ये एकच शस्त्र आहे, मतदान. तुमचं व्होट मतदान हे शस्त्र आहे. या मतदान शस्त्राचा तुम्ही उपयोग करा आणि ज्ञाना त्याची जागा दाखवून द्या. एवढंच माझं तुम्हाला सांगणार. हळद करू नका, कंटाळा करू नका. मोडक्याला, टोकळ्या, तोडक्याला, म्हाताऱ्याला खुर्चीवर बसून घेऊन जावा. दुरा असेल, आणखी कोण असेल त्याला सगळ्याला घेऊन जावा. आळस करणाऱ्याला जबरदस्तीने त्याला काय प्रेर जसं देतात तसं घेऊन द्या आणि दाव यायच्यावर कामाला असं टाकून द्या. आणि असं जर तुम्ही केलं तर बरला रावण दहन 23 तारखेला रावण दहन करायचंय आणि रामराज्य आणायचंय, रामाची पूजा करायची, फटाके वाजवायचे. तर जी आपली घरी दिवाळी राहणार नाही आपण जर लक्षात घेतलं तर बरं. माझं जे पोर्ट्रेटचे मी तुम्हाला सांगितलं ते तसं उतरवलं आणि चुकूनही माझा तो वाहन नाही आहे, माझा तो भावा कितला आहे, माझा तो जातीचा आहे. तुम्ही विचार करू नका. एवढ्या वेळेला तरी विचार करा. नंतर मग किती भांडायचं ते भांडू द्या. नंतर मग किती मतभेद करायचे ते नंतर करूया. इलेक्शन नंतर जेवढ्या काय मारामारा करायच्या त्याचा मारामारा करूया. आपण या इलेक्शनच्या वेळेला जर तुम्ही बेसावाच राहिला तर तुमच्यावर हमले झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं भविष्य खरं नाही असं मला वाटतंय. मी एवढंच बोलतोय, कधी मी अशा तऱ्हेने बोललेलो नाहीये. मी फक्त आम्ही देवाच्या चिंतनामध्येच रममान झालेला आहे. आणि देवाच्या चिंतनामध्ये रममान करण्यासाठी परिस्थिती जर घेणार असलं तर ठीक आहे ना.
आणि जर ते येणार नसेल, भंग करणार असेल, आमच्या समाजा भंग करणार असतील, आमच्या दाड्या ओढणार असतील, आमच्या जटा ओढणार असतील आणि आमची वस्त्र जर फडून काढणार असतील, तर असं राजे येऊन काय उपयोग आहे मला सांगा. तेव्हा तुम्ही याचा जरा विचार करा. थोडं विस्ताराने बोललो, थोडं रागाने बोललो, मला पण याच्याशिवाय दुसरं काही मला दिसत नाही. आपण दुसरं काही करू शकत नाही. बटनाशिवाय दुसरं काही करू शकत नाही. बटन दाबा.